भाजपमधले सुद्धा ज्यांना तिकीट मिळणार नाही ना, म्हणजे इतके नालायक लोक आहेत आपले. म्हणून तर म्हणतोय ना की धर्म आपल्या हिंदू एकत्र येणारच नाहीत. सत्तेसाठी मरून चाललेत दलिंदर, मरून चाललेत, जीव चाललेत. ते विचारच करत नाहीये, अरे आपल्या धर्मासाठी, आपला देश स्वतंत्र होण्यासाठी आपल्या हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. आपण काय करतोय खुर्चीसाठी? तुम्हाला खरंच समाजाची सेवा करायची का? अरे करा ना. ट्रस्ट काढाय आहे ना, धर्मदाय आयुक्त, तिथं जा, एखादं ट्रस्ट स्थापन करा आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करा. तुम्ही त्या खुर्चीवर बसलात म्हणजेच समाजाची सेवा करू शकता असं नाही. धर्मदाय आयुक्त आहे तिथं तुमची संस्था, रजिस्ट्रेशन करा, नोंदणी करा संस्थेची तुमच्या आणि छान काम करा. तुम्ही करू शकता. नाही पण तुम्हाला ती सत्तेचीच खुर्ची हवी. कारण तुमचं घर भरतंय ना, तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्या बसून खातात ना. त्याच्यामुळे बघा ना, आता भाजपमध्ये ज्यांना ज्यांना तिकीट नाकारण्यात येणार आहे, यांनी सांगितलंय की भाजपचे सुद्धा माझ्याकडे यायला लागले. किती माज आला याला, किती गुरमी चढली या जरांगेला. काय बोलतोय? भाजपचे पण सगळी लोक माझ्याकडे यायला लागले. कितीतरी लोक त्यांचे अर्धे माझ्याकडेच येत आहेत म्हणतो. म्हणजे काय, आपल्याला धर्म महत्वाचा नाही. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे होणार तर नाहीच, स्वामी हे कधीच होऊ देणार नाही. पण चुकून जर यांचं सरकार आलंच, महाविकास आघाडीचं, जरांग्या फक्त त्यांचा प्यादा आहे, त्याचं काहीच नाही. त्या खुळखुळ्याचं जाऊ द्या. ते एक नाही का बँडवाले असायचे बघा, बँडवाले. आज मी एक बघितले, मला एका जणांनी पाठवलं माहिती का, सेम त्याच्यासारखाच खुळखुळा वाजवणारा होता तो. असे नाही का 2 खुळखुळे असायचे हातात मध्ये, त्या बँडमध्ये तो वाजवून, तसा तो खुळखुळा वाजवणार आहे. महाविकास आघाडीचा खुळखुळा वाजवणार आहे जरांग्या. त्याला दुसरं ते चिल्लम फुके आहे ना, ते पण नाव बाजूला ठेवा. आता त्याला खुळखुळा वाजवणारा बरोबर आहे. महाविकास आघाडीचा खुळखुळा आहे तो. हा, ते वाजवत फिरतंय आपलं पवाराचं. आत्ताचे कसे आहेत काका, तसे ते महात्मा गांधी होते त्यावेळेला. आता नाही का बारामतीचे काका, तसे सेम बर का. जसे आत्ताचे बारामतीचे काका कूटनीती, तसेच त्यावेळचे महात्मा गांधी, नोटेवरचा बाबा. त्यांना इंग्रजांनी पत्र पाठवलं होतं की तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही यांना फाशीची शिक्षा नाही देणार. परंतु तसं नाही केलं यांनी. त्या पत्रावर सही नाही केली. म्हणजे सही केली, यांनी जर सही नसती केली ना, तर त्यांना फाशी नसती झाली. यांनी काय केली, सही केली, द्या फाशी. कारण त्यांना माहिती होतं हे तरुण जर बाहेर आले तर काँग्रेसचं सरकार स्थापन होणार नाही. गोडसेंनी का मारलं, त्याच्या मागचा फार मोठा इतिहास आहे हो. तुम्ही वाचा, नथुराम गोडसेंनी का मारले याला. त्यांनी फार बरं केलं, नाहीतर यांनी आणखी भारताचे आणखी हजारो तुकडे केले असते. पाकिस्तानच नाही तर आणखी हजारो तुकडे देशाचे आपल्या केले असते. हा, त्यामुळे त्या एका नालायक माणसामुळं ते आपल्या 3 हुतात्म्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आणि त्यांनी हे हसत हसत अगदी फासावर चढलं. परंतु खरंच ते जर आता बघत असतील ना की आम्ही कुणाच्यासाठी फासावर चढलो, हे काय, अजूनही आम्ही गुलामीतच आहोत. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. नथुराम गोडसेंनी एवढं मोठं अगदी त्यांना माहिती होतं मला काय शूरवीर किताब प्रदान केले जाणार नाही किंवा माझे फोटो कोणी घरात लावणार नाही. कारण सत्य कोणाला माहित नाही हो, सत्य मला बाहेर काढूच देणार नाही, हे त्यांना माहिती होतं नथुराम गोडसेंनी. तरीही त्यांनी विचार केला नाही. अगदी मला फार अभिमान आहे की माझं जे आजचं काम आहे ना ते नथुराम गोडसे सारखं आहे. यस, मला माहिती आहे हे समाजाला लवकर कळणार नाही, मी का विरोध करते जरांगेचा. यस, बोलावंच लागणार त्या विषयावर. त्याच्याशिवाय समाजाला कळत नाही ना मी का जरांगेचा विरोध करते. ज्या वेळेला समाजाला कळेल ना त्यावेळेला चित्र फार वेगळं असणार आहे. नंतर समाज म्हणेल हो संगीता, म्हणजे जे अगदी पोटावर मोजणे आहेत का आता जे त्याच्या मागे आहेत ना, ते पण म्हणत की नाही संगीता मानखेडे बोलत होती ना ते अगदी खरं होतं. ती बाई अगदी जीवाच्या आकांतेने बोलत होती, परंतु आपण तिचं कोणीच काय आहे. नथुराम गोडसेने जे काय केलंय ना ते खरंच त्याच्यासाठी फार मोठी हिंमत लागते हो. साधं काम नाही केलेलं नथुराम गोडसेने, देशाला वाचवलंय. आता देशाच्या आणखी किती फाळण्या झाल्या असत्या ना ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि त्याच पद्धतीत आता माझंही काम आहे. मला माहितीये की जर आता मी या जरांगेचं जे काय खरं रूप आहे ते समाजाला सांगितलं नाही तर माझ्या धर्माचे किती तुकडे करेल हा माणूस आणि माझ्याच समाजातल्या माझ्या भावांना हा आतंकवादी बनवेल. त्याचं आता मला वाटतं जवळजवळ अखंड महाराष्ट्राच्या लक्षात आलेला आहे त्याचा हेतू काय होता तो. पण गेलाय ना राजकारणाकडे.
मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं याला काय करायचं आहे. अगदी बाकीच समजा ते माझं झालंय ना खरं. मी बोललेला कुठला पॉइंट खोटा ठरला मला सांगा. मी बोललेला कुठला पॉइंट खरा ठरलाय की हा बाबा मी हे बोलले होते आणि संगीताताई तुम्ही हे बोलले होते आणि हे खोटं ठरले. मी बोललेला एककडे एक शब्द खरा ठरला. एककडे एक शब्द. आपल्याला जागं होणं फार गरजेचं आहे. काय लावलंय आता बघा तुम्ही. तर काय माहिती का, यांनी धर्म तोडण्याचं काम चालू केलेलं आहे. माझ्या मराठा बांधवांना यांनी ईडब्ल्यूएस मधनं बाहेर काढलं. जे त्याला पाहिजे होतं काकाला ते या जरांगेने केलं. खुश आहे तो. तो तर तुमच्या काय पोटात दुखायला लागलं. गोरगरीब मुसलमानांची लेकरं मोठी झालीत. अरे वा. अरे तू लढत कुणासाठी होता. तुझा उभा कशासाठी राहिला लढा आणि तू गेला कुठं. आज याचं कोणचं ऑफिस कुठं म्हणतात, कोणत्या पैठणच्या चौकात बांधणं लावलंय. कोण देत, कुणी देत नाही. हे जे बोलतोय ना सगळ्या भंकस बपाऱ्या याच्या. ज्या वेळेला एसआयटी चौकशी होईल त्यावेळेला सगळं बाहेर येईल आणि ती होणार. मला ज्या वेळेला लोक बोलतायत ना ताई काय होणार एवढं लक्षात ठेवा. मी बोललेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्यात ना, ह्या पण होणार. एसआयटी चौकशीमध्ये राजेश टोपेने पैसा लावला ते पण निघणार. आज मी एक सांगितलंय, कुणीतरी आहे बघा याचा एकच मिनिट, फक्त एकच मिनिट. मी नाव बघायला गेले होते, विसरले होते ना. प्रदीप सोळंके म्हणून आहेत बघा. प्रदीप सोळंके हा भाजपचा महाराष्ट्राच्या पूर्ण काम बघतोय. सॉरी याचा राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवाराचं जे काय असतं ना सभेचं नियोजन असेल किंवा महाराष्ट्रातलं सगळं काही तो बघत असतो. आणि तोच प्रदीप सोळंके त्याने काय केलं, मनोज जरांगेच्या सगळ्या सभाचं नियोजन त्याच्याकडे होतं. पीए तो राष्ट्रवादी पक्षाचा पीए आहे. पीए पक्षाचा पीए आहे तो, लक्षात घ्या. सगळे महत्वाचे मेन सभा असतील किंवा काय त्याच्याकडे असतात ती कामं. आणि तो माणूस मनोज जरांगेच्या सोबत आहे. सगळ्या सभ्यांचं नियोजन वगैरे सगळं 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 तो माणूस करतो. म्हणजे काय, अरे हे हिंदू धर्माला फार घातक आहे एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं. सो अशा पद्धतीमध्ये हे जे काम चालू आहे यांचं लक्षात घ्या. ज्या वेळेला आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं त्याही वेळेला असेच नालायक माणसं जरांगेसारखे होते, जे आता शरद पवाराला जाऊन भिडलाय हा आणि शरद पवार सांगतोय तसं करतायत. त्याच पद्धतीत त्याही काळामध्ये इंग्रजांच्या काळात असेल, छत्रपतींच्या काळात असेल, अशी प्यादी होती. म्हणून तर आपल्या लोकांना त्रास सहन करावा लागला. अगदी लांबचं तुम्हाला सांगणार नाही की बांगलादेशावर जी वेळ आली त्या गोष्टीवर ही लोक बोलतायत की जरा तुम्ही आरक्षण दिलं नाही तर आम्ही महाराष्ट्राचा बांगलादेश करू. म्हणजे काय करणार, बांगलादेशमध्ये महिलांची आबरू लुटणं लावलेली आहे, आया बहिणींना मारणं लावलेलं आहे, अक्षरशः हिंदूंना लटकवणं लावलेलं आहे. मग तुम्ही ते करणार का. हिंदूंना लटकवणार आहात का. लक्षात घ्या, जनतेने लक्षात घ्या. यांचं काय म्हणणं आहे, जरा आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणजे काय, तर आरक्षण दिलं म्हणजे मराठ्यांचं सगळं जातं हे लक्षात घ्या. तुमचं मराठा नावही जातं. तुम्हाला तुमचं कुणबीकरण करायचं, तुमच्या दाखल्यावर मराठा नाव राहिलंच पाहिजे नाही. तुमचं कुणबीकरण करायचं, ते पण हिंदू कुणबी नाही, फक्त कुणबी. बघा हिंदू लावायचंच नाही मग, असं जरांगेचं म्हणणं आहे. जरांगेचं म्हणणं आहे हिंदू नावच लावायचं नाही आम्हाला, आम्हाला गरजच नाही त्या हिंदुत्वाचं. त्या हिंदुत्वाने आम्हाला काहीच दिलं नाही, हे जरांगेचं म्हणणं आहे. म्हणजे काय करायचं, तर याच्या म्हणण्याप्रमाणे कुणबीकरण करायचं मराठ्यांचं. म्हणजे ज्या मराठ्यांना मराठा म्हणून ओळखल्या जातंय, आज मराठा म्हणून त्यांचा इतिहास रचलेला आहे, तो मराठा संपवून टाकायचा आहे शरद पवाराला. आणि त्याने तो संपलाय. ईडब्ल्यूएस मधनं त्यांनी मराठ्यांना वगळलं, तो संपला. जरांगेचं एक काम पूर्ण झालेलं आहे. पुन्हा जर याच्या मागे पळाल तर एक लक्षात ठेवा, जसं बांगलादेशमध्ये लटकवलं ना हिंदूंना, त्याच पद्धतीत आपल्याला आपल्या देशामध्ये लटकवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीत मध्ये आपल्या देशात मध्ये, आपल्या महाराष्ट्रात मध्ये आपले हाल करण्यात येणार आहे. बघा सारखं सारखं म्हणतात मणिपूर करू. काय मणिपूरमध्ये काय केलेलं आहे, महिलांची अब्रू लुटलेली. म्हणजे काय, हे अगदी उघड उघड म्हणतायत. मणिपूर करू, बांगलादेश करू. म्हणजे काय, महिला भगिनींची तुम्ही अब्रू लुटणार का. काय करणार तुम्ही, महिला म्हणजे काय करणार तुम्ही, महिला भगिनींची अब्रू लुटणार का सांगा. जर तुम्हाला ओबीसी मधनं नाही दिलं तर सांगा, तुम्ही महिला भगिनींची अब्रू लुटणार आहात का, याचं उत्तर द्यावं सगळ्यांनी.
जर तुम्हाला ओबीसी मधनं नाही दिलं तर मला असं वाटतं सरळ तो फक्त म्हणत नाहीये की महिला भगिनींचे अब्रू लुटले जाईल, तो काय बोलतोय बांगलादेश करू म्हणजे काय, बांगलादेश करू म्हणजे काय, बांगलादेशात मध्ये काय चालू आहे आता, महिला भगिनींची अब्रू लुटणं चालू आहे आणि अगदी स्पष्टपणे पाटीलला तेच सांगायचंय, कारण याची पोरं तेच करतायत ना, आता पण तेच करतायत, शाब्दिकरित्या महिलांचा छळ करतायत, शाब्दिकरित्या महिलांना शिव्या देतायत, घाणघाण बोलतायत.